नमस्कार. बऱ्याच दिवसांनंतर फायनली आम्ही आता निघालो आहोत आमच्या एका ट्रिपवर. येस, बरेच महिने झाले आहान आला आणि त्यानंतर आम्ही खूप बिझी झालो आणि आम्हाला वाटलं आता ही एक चांगली संधी आहे. डिसेंबरची सुट्टी पण आहे, तर आपण निघूयात आपल्या एका मस्त अशा रोड ट्रिपवर. तर आम्ही निघालो आहोत एका रोड ट्रिपवर. कुठे जाणार आहोत हे सरप्राईज ठेवतो आहे आणि तुम्हाला लवकरच कळेल जसं आम्ही जर्नीत पुढे पुढे जाऊ. गाडी चार्ज करायचा हा स्पॉट इतका सुंदर मिळाला आम्हाला की म्हणजे गाडी तर चार्ज होतीच आहे आणि आम्हीही रिचार्ज होतो आहे. तर त्यामुळे आत्ता प्रवास सुरू झाला आहे. पुढे अजून सुंदर रस्ते येणार आहेत आणि कुठे जाणार आहोत ते लवकरच तुम्हाला कळेल. सो स्टे ट्यून, ब्लॉग पूर्ण बघा. ही सिरीज असणार आहे, ट्रॅव्हल सिरीज. सो धमाल येणार आहे यात आणि मजा येणार आहे. आमचेही काही अनुभव आहेत आहानबरोबर, कसा काय आहान आम्हाला सपोर्ट करतो आहे या रोड ट्रिपमध्ये हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मोमो तर ऑफकोर्स आहेच आहे, ती तर म्हणजे ती तर शी हॅज पायनियर्ड द आर्ट ऑफ रोड ट्रिप्स. तर त्यामुळे तिला तर सवयच आहे रोड ट्रिपची. ती एकदम रिलॅक्स्ड असते. आता आम्हाला आहानचं बघायचं आहे की तो कसा रिॲक्ट करतो रोड ट्रिपला. आम्ही काही छोट्या ट्रिप्स करून आलो त्याच्यासोबत, जस्ट टू अंडरस्टँड तो कसा काय गाडीत राहतो, किती कम्फर्टेबल राहतो. प्रत्येक दिवशी आम्ही काहीच किलोमीटर कवर करणार आहोत जेणेकरून त्यालाही आराम मिळेल. जास्ती वेळ तो गाडीत राहणार नाही आणि खूप ब्रेक्स घेणार आहोत. सो त्यामुळे जर्नी लाँग असणार आहे पण खूप सुंदर असणार आहे. डेस्टिनेशन काय आहे यासाठी स्टे ट्यून, लवकरच तुम्हाला कळेल. आता आपण तिकीट घेतलंय आणि आता आपण क्यूमध्ये लागणार आहोत सगळ्या गाड्यांसोबत. सो हे जे सिम्प्लॉन टनल आहे हे ब्रिग ही जी जागा आहे तिथून चालू होता आणि इझेल का आयझेल काय प्रोनाऊन्सिएशन आहे इटालियन माहीत नाही, बट तिकडे येऊन संपतं. सो तिकडून मग आपण डायरेक्ट इटली चालू होतो आणि मग तिथून एक दीड पावणे 2 तासात तुम्हाला मिलान आहे डायरेक्ट. हे ट्रेन टायमिंग्स फक्त बघावे लागतात. साधारणपणे 1.5 तासांनी एक ट्रेन आहे आणि मग संडेला तर अजून त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे. सो आज सॅटर्डे आणि आम्ही ट्रेन टायमिंग्स बघूनच निघालेलो, कारण जर तुम्ही आमचा आधीचा ब्लॉग बघितला असाल मिलानचा, जेव्हा आम्ही बाबांना घेऊन गेलो तेव्हा पण आम्ही सिम्प्लॉ टनलनी गेलेलो. येताना फक्त ट्रेनला खूप वेळ होता त्यामुळे आम्ही प्रॉपर सिम्प्लॉ पास करून आलो वरून. आम्ही इटलीला शिरणार आहोत, म्हणजे इटली आमचं डेस्टिनेशन नाही आहे आणि सगळ्यांना एवढं आम्ही रूटसूट इटलीला का जातो, पण आमचं डेस्टिनेशन वेगळं आहे आणि आमच्या डेस्टिनेशनला वाया इटलीत जावं लागतं. त्यामुळे इटलीतले बरेच आम्ही हॉल्ट्स घेणार आहोत आणि मग आमच्या डेस्टिनेशनला जाणार आहोत. त्यामुळे ही संपूर्ण सिरीज तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आम्ही कुठे चाललोय. आणि अशा प्रकारे आम्ही एंटर झालो आहोत आमच्या पहिल्या स्टॉपकडे किंवा आमच्या पहिल्या कंट्रीकडे, जी आहे वृषाली इटली. येस, तर आम्ही इटलीत आलेलो आहोत आणि हा जो सिम्प्लॉ पास आहे तो स्वित्झर्लंडहून इटलीला येतो. कारण इथे आम्ही आमचा पहिला हॉल्ट घेतोय इटलीच्या मिलान शहरात. आज मिलानला थांबणार आहोत कारण जसं तुम्हाला बोललो की आहानसाठी आम्ही हळूहळू जर्नी करतोय आणि मग उद्या आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. आता आम्ही एअरबीएनबी बुक केलेलं आहे मिलानला, तर आम्ही तिथे जाणार आहोत. गेल्या वेळेचं ज्या इटलीला आम्ही जेव्हा गेलेलो तर तिकडचं एअरबीएनबी नाही बुक केलं आहे, कारण तेव्हा आम्हाला ते खूप सुंदर होतं नो डाऊट, पण ते थोडंसं महाग पडलेलं आणि 2 दिवसासाठी. तर आम्हाला ह्या वेळेला चांगली डील मिळाली तर आम्ही वेगळ्या ठिकाणी जाणार आहोत. आय डोंट नो ते कसं असणार आहे. सो त्याची जी रूम टूर असेल ती आम्ही तुम्हाला देऊ आणि त्यानंतर आम्ही एकच रात्र मिलानला राहणार आहोत, कारण आम्हाला काही फिरायचं नाही आहे. संध्याकाळी आम्ही कुठेही बाहेर वगैरे जाणार नाही, आराम करणार आहोत आणि उद्या सकाळी निघणार आहोत इटलीच्या वेगळ्या डेस्टिनेशन, इटलीमध्येच वेगळ्या सिटीमध्ये जायला. तर ती कोणती आहे आणि तिथे आम्ही किती दिवस राहणार आहोत
A few moments later. तर आता खूप वेळानंतर आपण परत भेटलेलो आहोत. आम्ही लंच वगैरे केलेला. सो आम्ही आता मिलानच्या थोडं आउटस्कर्ट्समध्ये आलेलो आहोत, कारण आम्हाला फक्त एक रात्र काढायची आहे, त्यामुळे आम्हाला कुठेही फिरायचं नाही आहे. तर इथे हा जो आजूबाजूचा परिसर आहे थोडासा गावासारखा आहे. मला खूप जास्त असं गोव्यात आल्यासारखी वाईब येत होती. एक तर क्रिसमस आहे आणि म्हणजे क्रिसमस येणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी असं लाईटिंग वगैरे केलेले आणि छान वाटत होतं. आणि हा असा समोरासमोर अशा छोटीशी सोसायटी आहे, कम्युनिटी आहे, तर समोरासमोर असे बिल्डिंग्स आहेत 2 माळ्याच्या वगैरे. तर छान वाटतंय. अगदी बेसिक घर आहे, पण एका रात्रीसाठी आय थिंक इनफ आहे. ते तुम्ही आता बघू शकाल की इथे माझ्या राईट साईडला अगदी मिनी किचन त्यांनी दिलेलं आहे आणि बेसिक क्रॉकरी आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर इथे लेफ्ट साईडला त्यांनी कॉफी दिलेला आहे, चेअर्स आहेत, तिथे फ्रीज आहे आणि त्याच्यानंतर इथे एक सोफा कम बेड आहे आय गेस हा. तर ह्याची तर काही गरज लागणार नाही आम्हाला. त्यानंतर इथे बाथरूम आहे. बाथरूम खूप छान आहे. वरती त्यांनी असं मला वाटतं सकाळी छान उजेड येईल. लेफ्ट साईडला पुष्कर वरती हो, attic type दिलंय. आणि मेनली पेट फ्रेंडली आहे. इथे सगळीकडे जनरली एअरबीएनबी मध्ये इटलीमध्ये स्वित्झर्लंडमध्ये अलाउ करतात डॉग्सना. काही ठिकाणी चार्जेस ते घेतात. सो आपण नेहमी जर तुम्हाला तुमच्याकडे डॉग्स असेल किंवा एनी कुठलाही कॅट वगैरे असेल तर तुम्ही जस्ट त्यांना विचारून घ्या की काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत का, आणि मग त्याप्रमाणे ते तुम्हाला सांगतील. आणि इथे आतमध्ये शिरल्यावरती हे असं छोटंसं बेडरूम आहे, मोठा असा वॉर्डरोब आहे आणि इथे लहान बाळ आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे त्यांनी असा छोटासा क्रिप पण दिलेला आहे ज्यात तुम्हाला आवाज येत असेल लहानचा. सो आता ही छोटीशी रूम टूर दिलेली आहे. ह्याचे चार्जेस आम्हाला 80 फ्रँक असे पर नाईट पडलेले आहेत. चांगली डील मिळाली आम्हाला, कारण आम्हाला काही फिरायचं नव्हतं, एक रात्र जस्ट काढायची होती म्हणून. हो बाळा जाऊया था. तर आता आम्ही आराम करणार आहोत, बाहेरून ऑर्डर करणार आहोत आणि मग त्यानंतर जर शूट करता आला आजच्या दिवसात तर शूट करेन, नाही तर मग उद्या सकाळी भेटूया. The next day. गुड मॉर्निंग. तर आज आहे नेक्स्ट डे मिलानमधला आणि आता आम्ही निघालेलो आहोत मिलानमधनं. आम्ही चेकआउट केलं. असं मी तुम्हाला रूम टूर दिली, त्यानंतर आम्ही काही शूट केलं नाही. दोन्ही मुलांना सांभाळण्यामध्ये आमचं पूर्ण दिवस निघून गेला, म्हणजे संध्याकाळ निघून गेली. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केलं मस्त इंडियन फूड आणि त्यानंतर झोपलो मस्त. आणि कालचा दिवस खूप छान गेला. आहान मोमो दोघांनी छान सपोर्ट केला. सो फार सो गुड. आमची ट्रिप सगळी छान चाललेली आहे अजून तरी. आता अजून बरेच दिवस आहेत जिथे आम्ही फिरणार आहोत आणि बघूया कशी थंडी सहन होते असं दोघांनाही आम्हालाही. आणि ऑफकोर्स मेनली आहानला, कारण आहानचा पहिला विंटर आहे, त्यामुळे थोडी काळजी घेऊन सगळं प्रिपेअर करून आम्ही निघालेलो आहोत. आता आम्ही पुष्करच्या एका कलिगला भेटायला चाललेलो आहोत, जो इथे जवळच राहतो. तर तिथे थोडा वेळ घालवू, त्यांच्याबरोबर ब्रंच करू आणि त्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ. Later that same evening. मी आलेलो आहोत फायनली वेरोना. वेरोना ही एक खूप छान सिटी आहे इटलीमधली, असं आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही ह्याच्या आधी कधी आलो नाही आहोत, त्यामुळे वी आर व्हेरी एक्सायटेड जे आम्हाला जिथे जायचं आहे. तर ही ऑन द वे सिटी लागली, त्यामुळे आम्ही आता इथे 2 रात्र मस्त राहणार आहोत. सो वेरोना कशासाठी फेमस आहे आणि इथे काय काय गोष्टी जेवढ्या आम्हाला शक्य आहेत आमच्याकडे जेवढे दिवस आहेत त्यात बघण्यासारख्या आहेत, तर ते सगळं आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो आता आधी मी पटकन रूम खराब व्हायच्या आधी पटकन तुम्हाला रूम टूर देते आणि मग त्यानंतर आपण परत भेटूया. सो इथून एंट्री केल्यानंतर हा असा डोअर आहे, मोठा असा छानपैकी लिव्हिंग रूम आहे. इकडे त्यांनी इथे मी आहांची मॅट घातली आणि पसारा होण्याच्या आधी मी तुम्हाला रूम टूर देते. खूपच स्वच्छ आणि अतिशय छान असं अपार्टमेंट आम्हाला मिळालेलं आहे.
खूप छान वाटलं. आधीचं जे अपार्टमेंट होतं ते खूपच ॲव्हरेज होतं, पण ठीक आहे, एक रात्र काढायची होती आणि बऱ्यापैकी स्वस्तात मिळालेलं, त्यामुळे आम्ही ते बुक केलेलं. इथे त्यांनी इनफॅक्ट सिन्स आमच्याकडे मोमो म्हणजे डॉग आहे त्यामुळे त्यांनी डॉग बेड दिला आहे, त्यांच्यासाठी बोल दिला आहे. आता मी विंडो उघडत नाही कारण बाहेर भयंकर थंडी आहे. आणि इथे असं छान डायनिंग टेबल आहे. किचन, आय थिंक हा फ्रीज आहे. ओ येस, हा फ्रीज आहे, खाली फ्रीझर आहे. आणि आय एम शुअर की इथे ॲज युजल इथे सगळं कटलरी वगैरे प्रकार असतोच. ओके, हे डिशवॉशर आहे, परफेक्ट, ह्याची गरज होती. आणि खूपच छान आणि स्वच्छ ठेवलं आहे मुळात. आणि असं स्वच्छ अपार्टमेंट वगैरे दिसलं किंवा असं असलं की एकदम प्रसन्न वाटतं जेव्हा आपण दमून आलेलं असतो. आणि इथे ऑफकोर्स सगळीकडे ह्या वरच्या स्टोरेजमध्ये ह्या क्रॉकरीज आणि हे सगळं असणार आहे. साडी टी व्ही, इथे कोणाला वेळ टी व्ही बघायला, बट यू जस्ट वॉन्ट टू रिलॅक्स. हे मस्त असं त्याने टेबल दिलं आहे जिथे तुम्ही गोष्टी अरेंज करू शकता. देन इथून असं एंटर केल्यानंतर इथे जॅकेट्स किंवा छत्री वगैरे हँग करायला त्यांनी स्टँड दिलेलं आहे. त्यानंतर इथे आहे ही वन बेडरूमचंच अपार्टमेंट आहे. इथे आहे ही बेडरूम विच इज व्हेरी व्हेरी स्पेशियस. इथे परत अगेन खूप सारं स्टोरेज आहे. इथे टेबल आहे. इथे आहांसाठी त्यांनी छानपैकी इतकं कोझी दिलं आहे, बेड वगैरे छानपैकी असं अरेंज करून दिलं आहे की मला तिथे झोपावंसं वाटतं आहे, छानपैकी ब्लँकेट घेऊन. सो स्वीट. अँड येस, इथे आमचा बेड आहे. आणि अगेन इथे मी आहे. इथे मस्त असं मोठं वॉर्डरोब आहे आणि आम्हाला गरज होती ह्या गोष्टीची, जी आहे वॉशिंग मशीन आणि ड्रायर. ऑल्दो आम्ही इथे फक्त 2 नाईट्सच राहणार आहोत. आजची रात्र तर ऑलमोस्ट संध्याकाळ झालेलीच आहे. इथे टॉयलेट आहे आणि शॉवर एरिया आहे. सो खूपच सुंदर अपार्टमेंट आहे. मी हायली रेकमेंड करेन कारण इतकं स्वच्छ आणि स्पेशियस रूम आहे. एका फॅमिलीसाठी तर अगदी बेस्ट आहे. The next day. नमस्कार. तर आज आहे डे 2 वेरोनामधला. आम्ही सकाळी निघालेलो आहोत वेरोना सिटी फिरायला. आम्ही पहिल्यांदा ब्रेकफास्ट करणार आहोत. तर आम्ही फक्त चहा घेतलेला रूमवरती. त्याआधी आपण मस्त ब्रेकफास्ट करूया. त्यानंतर वेरोनामध्ये आम्हाला किती गोष्टी कवर करता येईल त्या बघणार आहोत. लकीली अजून तरी वेदर छान आहे. सनी आहे, पण वेदर चेक केलं तर थोडं क्लाउडी पण दाखवत आहे. सो ते होण्याच्या आधी मॅक्झिमम गोष्टी कवर करता येतील असं बघणार आहोत. आणि परत थोड्या वेळाने 2-3 तासांनी फिरून परत घरी जाऊन थोडा ब्रेक घेऊन परत आम्ही निघणार आहोत. सो असं आम्ही करायचा प्लॅन केलेला आहे सो दॅट आहानलाही इरिटेट नाही होणार आणि आमची ट्रिप छान जाईल. सो आधी आपण पटकन ब्रेकफास्टला जाऊया. कॉफी मस्त आहे. आता आम्ही जस्ट वेरोना मेन जे सेंटर आहे अरिनाच्या आजूबाजूला स्क्वेअर आहे तिथे आलो आहोत. अजून डिस्कवरच करतोय आम्ही. तुम्हाला माहिती आहे की आम्ही नेहमी येतो आणि डिस्कवर करतो, त्यामुळे आम्ही आलो डिस्कवर करतोय जागा आणि आता लवकरच तुम्हाला सगळीकडे घेऊन जाऊ. मस्त कॉफी पिऊन झाल्यानंतर एकदम रिफ्रेश झाल्यानंतर आम्ही चालत चालत पोहोचलो त्या अशा जबरदस्त ऐतिहासिक किल्ल्याकडे, ज्याला म्हणतात कॅसल वेक्किओ. वेरोनामधलं हे एक महत्त्वाचं अट्रॅक्शन म्हणू शकता. हा किल्ला जवळजवळ 700 वर्षांपूर्वी बांधला गेला होता, म्हणजे साधारण 14व्या शतकात. आणि त्या काळात वेरोनावरती स्काला ह्या कुटुंबाचं राज्य होतं. पूर्वी हा किल्ला युद्धासाठी वापरला जायचा. इथून शत्रूंवर नजर ठेवली जात असे आणि गरज पडलीच तर अगदी पळून जाण्यासाठी पण ह्या लोकांचं प्लॅनिंग रेडी असायचं. त्याच्याच बाजूला हा जो पूल दिसतो आहे तो आहे कॅसल वेक्किओ ब्रिज. हा पूल खास शासकांसाठी बनवला होता, बेसिकली एस्केप रूट. आता हा किल्ला एक म्युझियम आहे आणि इथे आत खूप काही बघण्यासारखं आहे, पण आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही हे बाहेरूनच एक्सप्लोअर करायचं ठरवलं. पण जर तुम्ही वेरोनाला आलात तर कॅसल वेक्किओ म्युझियम ही प्लेस नक्की एक्सप्लोअर करा.
आता आम्ही फिरतोय वेरोनाच्या ह्या गल्लीबोळांमधनं. बेसिकली हिस्ट्री आणि फॅशन एकमेकांना हातात हात घालून फिरताना दिसतात. वेरोना खरंच युनिक आहे, ओल्ड सोल आणि मॉडर्न स्टाईल. आता आम्ही चाललोय ह्या विया माझिनीकडे. माझं प्रोनाऊन्सिएशन कदाचित थोडंसं चुकलंही असू शकतं. ही वेरोनामधली सगळ्यात फेमस शॉपिंग स्ट्रीट आहे. इथे झारा, H&M, नायकी आणि असे बरेचसे इंटरनॅशनल ब्रँड्स एकाच रस्त्यावर पाहायला मिळतात. छतावरचे आर्चेस, स्टोन बिल्डिंग्स आणि नॅरो ॲलीज. या मेन स्ट्रीटपासून थोडं आत गेलं की छोट्या छोट्या गल्ल्या दिसतात, जिथे लक्झरी ब्रँड्स, बुटीक स्टोअर्स आणि इटालियन डिझायनर्सची दुकान आहेत. विंडो शॉपिंग करायला सुद्धा तितकीच मजा येते. सो आम्ही आता मस्त छोट्या छोट्या सगळ्या गल्ल्या बघून, जिथे छोटी छोटी अशी ब्रँडचे शॉप्स पण आहेत, जर कोणाला शॉपिंग करायची असेल तर. आणि मग फिरता फिरता आम्ही ह्या ब्रिजवरती आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे पॉन्ते पिएत्रा ब्रिज. म्हणजे बेसिकली पॉन्ते इज ब्रिज आणि पिएत्रा म्हणजे स्टोन, म्हणून हा स्टोन ब्रिज म्हटला जातो. आणि ही जी रिव्हर आहे ह्याला आधीची रिव्हर म्हणतात. आणि हा असं म्हणतात की हा एकमेव ब्रिज राहिला आहे रोमन एरामधला, आणि त्यामुळे तो आता फेमस झालेला आहे. कारण सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये पण हा ब्रिज बरेच फ्लड वगैरे आल्यानंतर पण हा सस्टेन झालेला आहे. आणि ऑफकोर्स त्यामुळे एक टुरिस्ट अट्रॅक्शन झालेलं आहे. छान मस्त आहे. आता आम्ही छान फोटो काढू आणि आजूबाजूचा परिसर फिरू. फार काही ब्रिजवरचं ह्या सांगण्यासारखं असं नाही आहे, जस्ट टुरिस्ट अट्रॅक्शन आहे म्हणून आम्ही पण इथे येऊन बघितलेलं आहे. आणि आज मंडे असल्यामुळे गर्दी नाही आहे, त्यामुळे छान वाटतंय. आता आम्ही चाललो आहोत ते इटलीमधलं वेरोना शहरातलं एक अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण, ज्युलिएट्स बाल्कनी. हे ठिकाण जगप्रसिद्ध आहे कारण ते विल्यम शेक्सपियर यांच्या रोमिओ आणि ज्युलिएट या नाटकाशी जोडलेले. ही कथा जरी काल्पनिक असली तरी वेरोना शहराने या प्रेमकथेचा इतिहासाशी अतिशय सुंदर प्रकारे संबंध जोडलेला आहे. हे जे घर दिसतंय हे 13व्या शतकात बांधलेलं होतं. काही इतिहासकारकांच्या मते हे घर कॅपेलो कुटुंबाचं होतं. शेक्सपियर कधीही वेरोनाला आले नव्हते, तरी सुद्धा त्यांच्या लेखनामुळे हे शहर प्रेमाचं प्रतीक बनलंय. इथे ज्युलिएटचा ब्रॉन्झ स्टॅच्यू ठेवलाय. लोकांमध्ये अशी समजूत आहे की या पुतळ्याच्या उजव्या छातीला हात लावल्यास प्रेमात नशीब चांगलं होतं. ही परंपरा लोकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की आजही अनेक पर्यटक इथे येतात आणि ती पाळतात. आणि आमच्या पाठी जे तुम्ही बघताय ते आहे इकडचं फेमस ॲम्फी थिएटर. येस. आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे मिडिवल टाइमचं हे ॲम्फी थिएटर. एका वेळेस मोर दॅन 30,000 पीपल बसायचे. हो, आणि हे रोमन साम्राज्यामध्ये बांधले गेलेलं होतं. आम्ही हे बघायला संध्याकाळी येणार होतो, पण नेमका हान झोपलेला, म्हटलं लगेच उठवलं असतं, निघालो असतं तर रडायला लागला असल्यामुळे आम्ही हे पण बघितलं, कारण जवळच होतं आणि खूपच सुंदर बांधलंय. खूप सुंदर आहे. सुंदर आहे. म्हणजे इथे उभं राहून जे अनुभवता येतो ना आपल्याला, Yes. त्याची मजाच वेगळी आहे. Yes. तर तर ह्याची हे- हिस्ट्री आम्ही अजून थोडी हिस्ट्री आहे डिटेलमध्ये, ती आता सांगूच. तोपर्यंत तुम्ही हे छान छान क्लिप्स बघून घ्या. हे आहे अरेना दी वेरोना, रोमन ॲम्फी थिएटर. साधारण 200 वर्षांहून जुनं असं हे रोमन ॲम्फी थिएटर आहे. पहिल्यांदा पाहिल्यावर विश्वास बसत नाही की ही रचना अजूनही इतकी स्ट्रॉंग कशी आहे. हा ॲम्फी थिएटर बांधला गेला होता साधारण 1ल्या शतकात रोमन एम्पायरच्या काळात. त्यावेळी इथे ग्लॅडिएटर फाईट्स, पब्लिक शोज आणि मोठमोठे इव्हेंट व्हायचे. इथे जवळजवळ 30,000 लोक एकाच वेळी बसू शकतात, इतकं मोठं हे ॲम्फी थिएटर आहे. रोमन लोक आर्किटेक्चरमध्ये खरंच जेन्युइन होते. हे संपूर्ण स्ट्रक्चर पिंक लाईमस्टोनपासून बनवलं आहे आणि अजूनही बरंचसं ओरिजिनल स्वरूपात टिकून आहे. आणि एक मजेशीर गोष्ट म्हणजे आजही हे ॲम्फी थिएटर वापरात आहे. आजही इथे ऑपेरा कॉन्सर्ट्स, म्युझिक शोज आणि लाईव्ह परफॉर्मन्सेस होतात. जर तुम्ही वेरोनाला आलात तर अरेना दी वेरोना मिस करणं म्हणजे रोमला जाऊन कोलोझियम न पाहण्यासारखं आहे. हा व्लॉग मी इथेच एंड करते. हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.
इथून आम्ही आता जात आहोत आमच्या पुढच्या कंट्रीकडे आणि ती असणार आहे, थोडं थांबूयात, पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच. तोवर स्टे ट्यून अँड स्टे हॅपी. बाय बाय.